करते, झाकण ठेवत आहे। नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात तयार झालेला आहे। हे पहा, नारळ अगोदर मी ओला करून घेतलेला आहे आणि आता आपण हे खुरपण्याचं जे खोरपं आहे ना ते मी घेतलेलं आहे आणि त्याची उलटी बाजू करून मी नारळ फोडून घेणार आहे। नारळ फोडताना एखादं भांड वगैरे असं ठेवायचं खाली, म्हणजे किचन वाट्यावरती पाणी पडणार नाही। हे पहा, नारळाचं पाणी असं भांड्यात राहतं, त्याच्यासाठी मी खाली असं भांड घेतलं होतं। आताच नारळ हा यूज करणार आहे, तर याच्यावरचा कव्हर काढून मी हा नारळ फोडून घेत आहे। हे पहा, नारळाचा पाठीमागं जे आवरण आहे ते काढून घेतलेलं आहे मी। आता हा जो पाठीमागचा भाग आहे तो सुद्धा आपण काढून घेऊयात आणि नारळातलं जे पाणी आहे ते मुलांसाठी मी गाळून ठेवलेलं आहे। कोणी अशी व्यवस्थित तिरकी धरली ना की त्याच्या पाठीमागचा भाग सुद्धा असा पटकन निघून येतो। पहा, जास्त वेळ सुद्धा लागत नाही। हे पहा, अशा पद्धतीने आपण नारळाचं हे काढून घेणार आहोत। आपण सर्व नारळाचा पाठीमागील काढून घेतलेला आहे। हे खोबऱ्यांचे तुकडे पुन्हा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे, विळीवरती खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, ते आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊयात। या अशा पातळ चकत्या असतात ना त्या सुद्धा थोड्याशा बाजूला काढून ठेवणार आहे, कारण मग भात खाताना त्या चकत्या खूप छान लागतात, त्याच्यासाठी मी हे थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आहे। हे पहा, विळीने सर्व आता मी तुकडे करून घेतले खोबऱ्याचे, ते आता मी मिक्सरला बारीक करून घेत आहे। त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून बारीक करणार आहोत। मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे, 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। हे पहा, मिक्सरला छान असं बारीक झालेलं आहे। मी एक छोटा डबा घेतलेला आहे, त्याची पूर्णाची जाळी ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये हे सर्व ओतून घेत आहे। म्हणजे आपण काय करणार आहोत, जे नारळाचं दूध निघणार आहे ना त्याच्यातच आपण भात शिजवून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी मिक्सरला जेवढं राहिलेलं आहे ते थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आणि ते पुन्हा याच्यामध्ये टाकून हे पहा, अशा पद्धतीने आपण नारळाचा चव आणि नारळाचं दूध हे वेगवेगळं काढलेलं आहे। आता आपण भात करण्यासाठी दावतचा तांदूळ घेतलेला आहे। तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही तांदूळ घेऊ शकता। या वाटीने मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। हे तांदूळ मी 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि हा तांदूळ भिजल एवढंच पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये। नारळी भात करताना आपण पूर्वतयारी कोणती कोणती करून घेतलेली आहे, तर हा भात स्वच्छ धुवून आपण याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, नारळ फोडून त्याचं दूध काढून घेतलेलं आहे आणि चव वेगळं काढून घेतलेलं आहे। फोडणीसाठी आपण विलायची आणि लवंग घेतलेली आहे। थोडंसं दूध घेऊन याच्यामध्ये मी केशर काड्या भिजायला ठेवलेल्या होत्या। आपण खोबरं फोडलं त्यावेळेस अगदी 1 ते 2 टेबलस्पून मी अशा पातळ काप करून घेतलेले आहेत।
आणि अगोदरच मी गूळ विळीवरती खिसून घेतलेला आहे. बऱ्यापैकी अशी जर तयारी करून घेतली तर आपले जो पदार्थ करतो तो झटपट असा तयार होतो आणि आपली घाई सुद्धा होत नाही. मी मंद गॅसवरती सर्व प्रोसेस करून घेणार आहे. याच्यामध्ये मी तूप घालून घेत आहे. 2 टेबलस्पून मी तूप घेतलेलं आहे. जर हे जास्त तापलेलं असेल तर मी गॅस बंद करते आणि त्याच्यानंतरची प्रोसेस करून घेऊयात. विलायची आणि लवंग हे फोडणीमध्ये टाकून घेत आहे. हे 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तर 2 वाटीच आपण नारळाचं जे दूध निघालं होतं ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि अर्थातच गोडाचा पदार्थ आहे म्हणून मी थोडंसं मीठ टाकून घेत आहे. त्याने चव छान लागते. आणि हे उकळून न घेता मी लगेचच याच्यामध्ये भात टाकून घेणार आहे. कारण उकळून जर घेतलं तर दूध फुटण्याची शक्यता असते. आता मी फुल गॅस करत आहे आणि भात सर्व आपण एकसारखा हलवून घेऊयात. हे पहा भाताला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस मंद करूयात. भात शिजून घेऊयात. हा भात शिजवताना पूर्ण मऊ शिजवायचा नाही. आपण हा 80% भात शिजून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण मंद गॅस केलेला आहे आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे. मधून अधून याचं झाकण उघडून आपण भात हलवून घेणार आहोत. म्हणजे एकसारखा सगळ्या बाजूने शिजला जाईल. आणि पुन्हा याच्यावरती आपण झाकण ठेवूयात. गॅस मंदच आहे. अगदी मंद गॅसवरतीच आपण हा भात शिजून घेत आहोत. पुन्हा एकदा आपण अगदी 5-5 मिनिटांनीच आपण हे सर्व पाहत आहोत. हा भात पूर्णपणे शिजलेला नाहीये आणि आपल्याला जास्त शिजूनही घ्यायचा नाही. कारण दावतचा तांदूळ जो असा आहे पूर्ण मऊ शिजला ना त्याची चव वेगळीच लागते. त्याच्यासाठी आपण इथंच गॅस बंद करूयात आणि हा भात एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. या भांड्यातून मी सर्व भात काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये पुन्हा आपण 2 टेबलस्पून तूप टाकून घेणार आहोत. तुपाची जी पळी वापरली ती अगदी छोटीशी आहे. 2 टेबलस्पून तूप बसतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला 2 टेबलस्पून तूप सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये जे खोबऱ्याचा जो चव आहे ना तो याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत. खोबऱ्याचा चव हा 1 वाटी आहे. असे काही पदार्थ करताना नेहमी मंद गॅस ठेवायचा. त्याच्यामुळे आपण इकडं तिकडं थोडंसं झालं तरी सुद्धा तळाला ते करपत नाही. या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने आपण गूळ घेणार आहोत. आपलं 2 वाटी तांदूळ आहे तर 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जास्त गोड नको असेल तर 2 वाटीला तुम्ही अर्धी वाटी गूळ सुद्धा घेऊ शकता. आता गूळ आपण खोबऱ्यामध्ये टाकून घेणार आहोत. गूळ आपण मंद गॅसवरती वितळून घेणार आहोत आणि गूळ वितळला की खोबरं सुद्धा त्याच्यामध्ये छान शिजून होतं. नारळी भात करताना तुम्ही जर खोबरं असंच वरतून टाकलं ना तर ते खाताना कचकच लागतं. त्याच्यासाठी आपण गूळ वितळून त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस छान असा परतून घेऊया. नारळी भात म्हटलं की नको वाटतं करायला पण अगदी प्रोसेस सोपी आहे. त्याच्यामुळं या प्रोसेसने मी जसा तुम्हाला नारळी भात करून दाखवला आहे या प्रोसेसने सुद्धा तुम्ही करू शकता. खूप छान याची टेस्ट येते नारळी भाताची.
गूळ याच्यामध्ये आपण पूर्णपणे वितळून घेऊयात. थोडंसं काजू आणि बदाम हे अगोदरच ड्राय रोस्ट करून ठेवलेलं होतं, तर ते याच्यामध्ये मी टाकून घेत आहे. आणि पुन्हा आपण हे सर्व परतून घेऊयात. आता खोबरं परतत असताना आणि गूळ वितळल्यानंतर ज्या साखर सारण सारखं होतं ना, त्यावेळेस आपण ह्याच्यात भात घातला की ते जो अर्धवट शिजलेला भात असतो ना, तो सुद्धा याच्यामध्ये खूप छान भात होतो पहा. आता या थोड्याशा खोबरं कापताना जे पातळ काप ठेवले होते ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि दुधामध्ये केसर मी टाकलेलं होतं ते सुद्धा याच्यात टाकून घेऊ. केशर आणि ड्रायफ्रूट हे नारळी भातात टाकलं ना की शाही नारळी भात तयार होतो पहा. त्याच्यामुळे असेल तर आवर्जून टाका तुम्ही. हे पहा, हे सुद्धा सारण आपलं छान असं परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये थोडासा खाण्याचा रंग मी टाकत आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल, पण नारळी भात आपण करत आहोत तर त्याचा रंगही खूप छान येतो. हे पुन्हा आपण सर्व मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये खोबरं सुद्धा छान शिजलेलं आहे. आता भात आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. भात हा सर्व बाजूने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान परतून होत आहे तोपर्यंत मी केटलला इकडं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आपण जास्त भात शिजून घेतला नाही, त्याच्यामुळे किती असा हलवला ना तुम्ही तर तो भात मोडत नाही. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. अगोदर जास्त टाकून घ्यायचं नाही. तांदळामध्ये 2 वाटी मी गरम पाणी घेतलेलं आहे. आणि सर्व आता तांदूळ आपण हा सर्व हलवून घेऊयात. आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून मंद गॅसवरती भात शिजून घेऊ. आपण पाठीमागच्या वेळेस डब्यात आज काही नवीन ही सिरीज चालू केलेली होती पहा. माझ्या यूट्यूब फॅमिलीने मला खूप प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी अगोदर धन्यवाद करते. आपण दुसरी सुद्धा सिरीज चालू करणार आहोत आणि ती सिरीज कोणती आहे ते नक्की तुम्ही पहा आणि व्हिडिओला असेच कनेक्ट राहा. जे आपले कोण नवीन व्ह्यूअर्स आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी आपल्या उज्ज्वला जर्नी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भात आपण शिजून घेऊयात आणि गॅसनी मंद ठेवलेला आहे. भात आपण 5-5 मिनिटांनी पाहणार आहोत की तो शिजलाय की नाही. नाहीतर मग तुम्ही जास्त वेळ जर असाच ठेवला तर तो खाली तळाला लागण्याची शक्यता असते. भात मी सर्व बाजूनी सर्व हलवून घेतलेला आहे आणि पुन्हा याच्यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत. हे पहा, सुरुवातीला आपण भात करताना गूळ 1 वाटीच घेतलेला होता, परंतु जर तुम्हाला गोड भात पाहिजे असेल ना जास्त तर 1 वाटी गूळ जास्त टाकला तरी सुद्धा चालेल. भात आपला शिजलेला आहे. गॅस मी बंद करते आणि पुन्हा याच्यावरती मी झाकण ठेवत आहे. नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात तयार झालेला आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.